जनतेचा आवाज 24/7 न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. शेतकऱ्यासह जनहितार्थ विषय निकाली काढा अथवा बच्चू भाऊ यांच्या आदेशाप्रमाणे मंत्रालयात घुसू. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा अन्यथा शेतकऱ्यांच्या आग्यामावळ सरकारला घेरणार, गजानन पाटील यांचे म्हणणे आहे. दिनांक 24 जुलै 2025 रोजी नरशी येथे चक्काजाम आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या मागणीसाठी प्रहर जनशक्ती पक्ष व संघटनेचा तसेच हिंदू युवा परिषद संघटनेच्या वतीने चक्काजाम, बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून नांदेडमध्ये शेतकरी आक्रमक. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसीमध्ये आज शेतकऱ्यांचा संताप रस्त्यावर उतरलाय. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत शेतकऱ्यांनी नरसी चौकात चक्काजाम आंदोलन केले. कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतीचे काम या महत्त्वाच्या मागण्यासाठी शेतकरी आक्रमक झालेत. त्यामुळे वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली. हा चक्काजाम गजानन पाटील चव्हाण, प्रहार 89 नायगाव विधानसभा नेते यांच्या नेतृत्वामध्ये नरसी चौक या ठिकाणी यशस्वी पार पडला. या जनहितार्थ आंदोलनामध्ये उपस्थित रणजित पाटील देसाई, हिंद युवा परिषदेचे अध्यक्ष हनुमंत शिंदे, श्रीराम पाटील पवार, गणेश पाटील हाडेऊ, मारुती मगरुळे, शंकरभाऊ आचेवाड, उमाकांत बादेवाड, दिगंबर रामतीर्थकर, गोपीनाथ मुंडे सांगवीकर, राजेश बेळगे, शेतकरी, दिव्यांग, निराधार, ज्येष्ठ बांधव व सामान्य जनता, विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नायगाववरून आमचे प्रतिनिधी धम्मदीप भद्रे.